विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एकीकडे महिला आरक्षणाला विरोध, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद. राहुल गांधींची दुटप्पी भूमिका. पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. नागपुरातील कार्यक्रम पैसे देऊन आणलेल्या लोकांचा नव्हता. महाराष्ट्राची खरी जेनझी कार्यक्रमात होती. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. मत विकत घेण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचं काय? बिहारमध्ये दिलेले पैसे आणि भाजपचे सर्व कार्यक्रम हाच खरा पेड इव्हेंट. राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील टीकेनंतर राऊतांचा पलटवार. मुख्यमंत्री झालो ही संविधानाची ताकद, राजकारण व्यवसाय नाही ते मिशन. नागपूरमध्ये जेनझी सोबतच्या संवादात मुख्यमंत्री फडणवीसांनी उलगडला राजकीय प्रवास. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून चाकण एमआयडीसीतील रस्ते कामांचा आढावा. चाकण ते तळेगाव महामार्गाची पाहणी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम. शरद पवारांनी 29 तारखेला बोलावली पक्षाच्या कोर कमिटीची बैठक. पक्षाच्या पुढील वाटचाल आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार. सूत्रांची माहिती. जरांगेंची लढाई आमच्या विरोधात नाही, शासनाविरोधात. त्यावर सरकार निर्णय घेईल. जात पडताळणीत चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय. मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट. ओबीसी आणि मराठा समाजात कोणताही वाद नाही. ओबीसींची नियत साफ. मराठ्यांच्या विरोधात जाणं हे सामान्य ओबीसींनाही मान्य नाही. जरांगेंचं भाष्य. 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम. बारामतीत आमदार रोहित पवार यांच्या पीए अजित दशावतार यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू. रुईमधील साई गणेश नगर इथे फॉरेन्सिक टीमकडून तपासणी. मुलीची हत्या की आत्महत्या, तपास सुरू. मुंबई महापालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल. महापौर रितू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांचीही नोंद. नेत्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी एकवटले. सुट्या तेलाची विक्री बंद केल्यावरून कोर्टात जाणार. 15 दिवसात निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा. अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा. अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची एफडीएकडे मागणी. विद्यार्थ्यांसाठीचा हा आहार गुरही खात नाही. पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून तक्रार. परभणीमध्ये गुरुवारी झालेला नर्सिंगचा पेपर फुटला. जीएनएम प्रथम वर्षाचा पेपर व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याची घटना. पर्यवेक्षिका आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या भुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी. मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळली, स्थानिकांचा दावा. चाळीसगावच्या ऑट्रम घाटात एसटी बस 400 फूट दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली. प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, काहींना किरकोळ दुखापत. सुदैवानं 40 जण वाचले. भंडाऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे लाखांदूर शहरातील रस्ते पूर्णपणे जलमय. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. देवदत्त पडिक्कलचा सलग दुसऱ्या कसोटीत शतकी तडाखा. शुभमन गिलचीही अर्धशतकी खेळी. श्रीलंकेविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावात भारताच्या 300 धावांवर 5 विकेट. हिमाचल प्रदेशात नागनाला ओढ्यात भीषण दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी टळली. नागनाला ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.